कृषी भवनच्या बाबतीमध्ये अनेक सदस्यांनी ही मांडल्या, भावना मांडल्या। अध्यक्ष महोदय, मी आपल्याला एवढंच सांगतो की कृषी भवन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वीची गोष्ट वेगळी होती, आजची गोष्ट वेगळी आहे। आता शेतकरी, प्रत्येक शेतकरी किंवा तिथं असणारे अधिकारी हा तालुक्यामध्ये शेतकरी जातो, त्याला अनेक भागातल्या निराळ्या पिकामध्ये अनेक नवीन नवीन संशोधन, नवीन नवीन तंत्रज्ञान या बाबतीमध्ये जी माहिती आपल्याला एखादा चांगला अधिकारी, एखादा चांगले वक्ते कृषी भवनच्या माध्यमातून आपल्याला खरं तर आणलं पाहिजे। आणि आपलं शेवटी तालुक्यामध्ये कृषी भवन एक चांगलं प्रशस्त असल्यानंतर निश्चित त्याचा फायदा हा माझ्या शेतकरी बांधवांना निश्चित प्रकारे या ठिकाणी होतो। त्या बाबतीमध्ये अनेक तालुक्यामधले अनेक सदस्यांनी या बाबतीमध्ये कृषी भवन मिळावं म्हणून त्यांनी दिलेलं आहे, त्यामुळे त्यांना प्रस्तावास प्रशासकीय माध्यमातून कारवाई केलेली आहे, मागणी केलेली आहे। त्या बाबतीमध्ये सुद्धा तातडीने कारवाई करण्यात येईल। मी मुद्दाम नावं कशासाठी घेत नाही, अजूनही मला वाटतं आपल्याकडे आता जे आहेत की ज्या मागण्या सदस्यांनी मांडल्या, परभणी, माजलगाव, वसमत, श्रीरामपूर, जुन्नर, काटोल, अकोला, अकोट, अमरावती, सातारा, धुळे आणि मी म्हणतो अजून काय राहिलेले माझ्याकडून राहिलं असेल आपण त्यात दुरुस्त अजून करू। त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे अजूनही त्यात इंदापूरचा पण समावेश केला जाईल, म्हणजे कृषी भवनचा, म्हणजे त्यात इंदापूरचा प्रस्ताव आमचा आलेला आहे, त्याला प्रशासकीय मान्यता सगळ्याला दिली जाईल। म्हणजे माझ्या सगळ्यांना कृषी भवन प्रत्येक तालुक्यात झालं पाहिजे।